नमस्कार मित्रांनो. आपण नाही का आज दुखण्यातून उठल्यानंतर घामाचं प्रमाण प्रचंड असतं. तर हे कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे? कारण की आता सध्या नाही का सर्दी, ताप, खोकला, टायफॉईडसारख्या बिमाऱ्या, अजून संडास उलटीसारख्या बिमाऱ्या अशा होतात. यामध्ये नाही का आपण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधं गोळ्या घेतो आणि एक 2-3 दिवसामध्ये नाही का तो आजार बरा होतो. आजार बरा झाल्यानंतर नाही का तुम्हाला नाही का अशक्तपणा भरपूर प्रमाणात येतो. मग हा अशक्तपणा आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही झोपला तरी घाम येतं, उठला तरी घाम येतो. मग या घामासाठी काय करता येतं असं? तर त्यासाठी तुम्हाला नाही का गरम करून, थंड करून माठातलं पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं. त्यामध्ये नाही का तुम्ही जर इलेक्ट्रिक पावडर असेल तर ते जर टाकून जर पिलं तर घामाचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला अजून नाही का खारका, ओवा हे जर भाजून जर खाल्लं तुम्ही भरपूर प्रमाणात